दिनांक 12 ऑक्टोबर 2025 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी शिवण्या रविवारची सुट्टी असल्यामुळे आपल्या आजोबासाठी शेतामध्ये पाणी घेऊन जात होती। वेळ सकाळची 9:30च्या आसपासची असेल। अचानक ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला। बाळ शिवण्या वेदनेनं विव्हळत होती। शिवण्याचा वेदनेनं विव्हळणारा आवाज ऐकून नागरिक तिच्या मदतीसाठी धावले। यामुळे बिबट्या तकाट पळाला, मात्र तोपर्यंत शिवण्या गंभीर जखमी झाली होती। नागरिकांनी तिला तात्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं, मात्र उपचारापूर्वीच शिवण्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पुढे आली। घटनेची माहिती मिळताच शिवण्याच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात बिबट्याच्या हल्ल्यात मृतांची संख्या वाढतच आहे। शेतात खेळत असलेल्या 13 वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुकल्यावरही बिबट्याचा असाच हल्ला झाला। यात वन विभाग या भागात कोणती कारवाई करतंय हा प्रश्न उपस्थित होतो आणि हल्ल्यात जखमी आणि दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सरकारमार्फत कोणती मदत दिली जात आहे हाही एक मोठा प्रश्न आहे। यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका।